रोहित पवारांनी 2019 साली जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करण्याचं ठरवलं तेव्हा बारामतीला खेटून असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली. तर रोहित पवारांनी निवडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होतं. ते तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. राम शिंदेंना थेट रोहित पवार लढत देणार म्हणून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं आणि या लढतीची चुरस कमालीची वाढली. 2009 आणि 2014 अशा सलग 2 वेळा इथून आमदार आणि 2014 सालच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या राम शिंदेंचा तब्बल 43,000 मतांनी पराभव झाला आणि रोहित पवार यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2019ला झालेला पराभव राम शिंदे यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी त्यानंतर 5 वर्षात गावोगावी फिरून पुन्हा एकदा निवडणुकीची जय्यत तयारी केली. या पराभवाची सर एवढी होती की अवघ्या काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेवर संधी मिळून सुद्धा राम शिंदेंना विधानसभा लढवायची इच्छा होती. आता विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय कुस्ती रंगणार आहे. आता या कुस्तीत रोहित पवार पुन्हा एकदा राम शिंदेंना आसमान दाखवतात की प्राध्यापकी करून राजकारणात आलेले राम शिंदे रोहित पवार यांना धोबी पछाड देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच समीकरणाचा आणि इथल्या राजकारणाचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. कर्जत जामखेडचा राजकीय इतिहास पाहिला तर 1995 पर्यंत या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. हा मतदारसंघ बनल्यानंतर 1962 ते 1978 पर्यंत काँग्रेसचे एकनाथ निंबाळकर हे इथून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जायचे. 1978 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाजीराव कांबळे यांनी इथे विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा 1980 ते 1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला. 1995 मध्ये भाजपकडून सदाशिव लोखंडे या ठिकाणी आमदार झाले. 1995 नंतर 2004 पर्यंत सदाशिव लोखंडे हे सलग 3 वेळा कर्जत जामखेडचे आमदार राहिले. 2009 मध्ये लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि इथेच प्राध्यापक राम शिंदे यांची राजकारणात एंट्री झाली. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. 2009 साली राम शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा त्यांनी इथून विजय मिळवला. मात्र एकनाथ निंबाळकर आणि सदाशिव लोखंडे यांच्यासारखी हॅट्रिक त्यांना करता आली नाही, कारण 2019च्या निवडणुकीत रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला. कर्जत जामखेडमध्ये ओबीसी प्रवर्गातील मतदारांची संख्या मोठी आहे. इथे मराठा मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. कर्जत जामखेड हा वेगवेगळ्या जाती समूहांनी नटलेला मतदारसंघ आहे. नेमकी टक्केवारी सांगायची झाली तर इथे मराठा समाज सुमारे 30%, धनगर 15%, अनुसूचित जाती 20%, ज्यामध्ये नवबौद्ध, मातंग, चर्मकार, लोहार या जाती येतात. यासोबतच 10 ते 15% माळी, 10 ते 15% मुस्लिम आणि बाकीची लोकसंख्या ही वंजारी, पारधी, वडार अशा जातींची आहे. कर्जत जामखेडमध्ये भटक्या विमुक्त जातींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. रोहित पवार यांनी मराठा मतदारांच्या एकीकरणाचं कार्ड वापरूनच 2019च्या निवडणुकीत विजय मिळवला. जामखेडमधील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात. या मतदारसंघात उद्योगधंदे नाहीयेत. MIDC आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मवियाचं सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात. कर्जत जामखेडच्या प्रचारात यंदा भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा, कर्जत जामखेडचा विकास अशा टॅगलाईन्स आणि यासोबतच वेगवेगळ्या जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली जाते. एकीकडे रोहित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जत जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामं स्थानिक असल्याचा मुद्दा आणि 2019च्या आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणतात की माझ्या विकास कामांची यादी सांगायची झाली तर 4 ते 5 तास कमी पडतील. यासाठी आम्ही 210 पानांचं पुस्तक छापलंय. आम्ही विविध विभागांच्या मदतीने कर्जत जामखेडमध्ये 3,800 कोटींचा निधी आणलाय. आम्ही इथे आरोग्य सेवा चांगली केली, शिक्षणाच्या सोयी सुविधा वाढवल्या, शेतीसाठी खूप मोठं काम केलंय, रुग्णवाहिका सुद्धा सुरू केलंय. आम्ही खूप मनापासून काम केलंय.
दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम शिंदे म्हणतात की माझ्या विरोधकांनी लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी फक्त आश्वासनं दिली आहेत. भटक्या विमुक्त समाजासाठी मी अनेक कामं केलेली आहेत. सोबतच अनेक विकास कामं सुद्धा मी केली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की यंदा कर्जत जामखेडचे मतदार मला संधी देतील. 2019च्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या नावासारखीच नावं असलेल्या उमेदवारांनी बक्कळ मतं घेतली होती. यंदा सुद्धा असाच प्रयोग केला जातोय. राम शिंदे यांच्या नावाच्या एकूण 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर रोहित पवार नावाच्याही 3 जणांनी आमदारकीसाठी अर्ज दाखल केलाय. त्यापैकी दोघांनी माघार घेतलेली असली तरी एक उमेदवार अजूनही तिथेच आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रोहित पवार यांचं चिन्ह तुतारी असलं तरी जो अपक्ष रोहित पवार आहे त्याचं चिन्ह पिपाणी आहे. आणि याच चिन्हाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाची डोकेदुखी वाढवली होती. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बल 44,000 मतं या चिन्हाला मिळाली होती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. पण या सगळ्याबद्दल तुमचं मत काय ते खूप महत्त्वाचं आहे. ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.